सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि पहिला श्रावणी सोमवार आता येतोय. तर महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक असतं. तर विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते आणि देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सुद्धा दूर होतात. तर सोमवारी महादेवाची पूजा कशी करायची, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी, साहित्य काय घ्यावे, तर अगदी डिटेलमध्ये आपण व्हिडिओ पाहूयात. त्याचबरोबर श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर विशिष्ट धान्य वाहिले जाते, त्यालाच शिवामूठ असं म्हणतात. तर पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा जर सोमवार आला असेल तर सातू व्हायचे असतात. तर या धान्यांचे धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व सुद्धा असते. तर शिवामूठ म्हणजे काय? श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भगवान शंकराला विशिष्ट प्रकारचे धान्य वाहिले जाते, यालाच शिवामूठ म्हणतात. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य वाहिले जाते आणि हे धान्य वाळलेल्या धान्याचे एक मूठभर प्रमाण असते. या धान्याला शिवामूठ असं म्हणतात. तर श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करून शंकराची पूजा करतात. शिवामूठ अर्पण करणं हे एक महत्त्वाची धार्मिक प्रथा आहे असं आपल्याकडे मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी येते. तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती एक मूठ धान्य हे व्हावं. आणि पहिला सोमवार आहे तर तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस असं तुम्हाला व्हायचं आहे. तर शिवामूठचे महत्त्व बघा. श्रावण महिन्यात शिवामूठ अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे. प्रत्येक धान्याचे स्वतःचे महत्त्व आहे. जसं की तांदूळ समृद्धीचे प्रतीक आहे, तर तीळ नकारात्मक ऊर्जा दूर करतात. तर श्रावण महिन्यात शिवामूठ अर्पण करणं हे एक चांगली धार्मिक परंपरा आहे जी आजही अनेक लोक पाळतात. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करणं आणि शंकराची पूजा करणं तसेच शिवामूठ अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये कशी पूजा करायची. आता तुम्हाला जर मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य झालं तर तिथं तुम्ही शिवामूठ नक्की अर्पण करा, कारण शिवामूठ शक्यतो मंदिरात अर्पण केली जाते. पण सगळ्यांनाच मंदिरात जाणं शक्य होत नाही, मग तुम्ही घरामध्ये सुद्धा पूजा मांडू शकता. जी पूजेची जागा आहे ती अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आणि गोमूत्र असेल तर त्यानं ती जागा पुसून घ्यायची. सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं. आपली रोजची देवपूजा आहे ती आवरून घ्यायची आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे. आणि शक्यतो ही जी श्रावण सोमवारातली पूजा असते ती सकाळीच केली जाते आणि इतर पूजा वगैरे आहेत त्या सायंकाळच्या वेळेला मांडू शकता. पण ही सोमवारची पूजा मात्र तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला सकाळचीच करायची आहे. छान पाट मांडायचा किंवा चौरंग असेल तो मांडा, त्याभोवती रांगोळी काढून घ्यायची. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या साक्षीने करतो, अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे दिवा लावून घ्यायचा. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता तुमचं कोणती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल, तर भगवान शिवाचा आशीर्वाद हवा असेल तर ती इच्छा तुम्हाला इथं मांडायची आहे. शिवाला म्हणजे तो संकल्प तुम्हाला पहिल्या सोमवारी करायचा आहे आणि शेवटच्या सोमवारपर्यंत आपल्याला तोच संकल्प ठेवायचा आहे. तर कोणतीही एक इच्छा तुम्ही मागू शकता, तसा संकल्प तुम्ही करू शकता. आणि नंतर इथं आपल्याला बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे किंवा मूर्ती नसेल तर सुपारी घेऊ शकता बाप्पांचं प्रतीक म्हणून. तर तामणामध्ये बाप्पांना सुद्धा सुरुवातीला अभिषेक घालायचा. अगोदर पाण्यानं, नंतर दुधानं आणि नंतर पाण्यानं अशा पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा. आणि नंतर आपल्याला जी पिंड आहे आपल्या घरामध्ये ती घ्यायची आहे. बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं. नंतर म्हणजे अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, फूल व्हायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हराळी आघाडा असेल तर तो सुद्धा ठेवायचा आहे. आणि या पूजेमध्ये पार्वतीचा विडा सुद्धा ठेवला जातो. तर एका पानावरती असं विड्याचं पानं घ्यायची, 2 जोड पानं, त्यावरती विड्याचं साहित्य ठेवायचं, हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि आपल्याला नमस्कार करायचा असतो. तर ही जी शिवलिंगाची पूजा आहे ती तुम्ही शिवलिंग असताना ते भरीव घ्यावं. शक्यतो आतमधून पोकळ असलेलं शिवलिंग घेतलं जात नाही, त्यामुळं तुम्ही भरीव शिवलिंग, आता ते शिवलिंग घरात नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग सुद्धा बनवून घेऊ शकता आणि त्यावरती सुद्धा हे तुम्ही
या पूजेमध्ये आपल्याला बेलाचं पान, पांढरी फुलं लागतात. आवर्जून शंकराला ही पांढरी फुलं वाहिली जातात. आणि बाप्पांसाठी दुर्वा ह्या पूजे दिवशी जास्वंदीचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे. आता पूजेचं साहित्य आहे ते सगळं अगोदर काढून घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची. म्हणजे आपण एकमग्न होऊन एकाग्र मनाने ही पूजा करू शकतो. सारखं सारखं उठत राहिलं तर आपलं मन सुद्धा इकडे तिकडं विचलित होतं. त्यामुळं सगळं साहित्य अगोदर काढून घ्यायचं, जे काही पूजेला लागतं ते, मगच पूजेला आपल्याला बसायचं आहे. तर सुरुवातीला दिवा लावून बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग आहे ते एक तामण घ्यायचं आहे. स्वच्छ असं तामण घ्यायचं. तुम्ही बाप्पाला जरी अभिषेक घातला असला तरी ते पाणी साईडला काढून घ्यायचं आणि नुसतं दुसरं स्वच्छ भांड्यामध्ये आपल्याला परत हा शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. तर ताटामध्ये असं शिवलिंग ठेवायचं आहे. त्यावरती अगोदर पाण्याने आणि शिवलिंगावरती शक्यतो थंड दुधाने अभिषेक केला जातो. पळी असेल तर एक 5 वेळा तुम्हाला, आणि आपण अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी सोपा मंत्र आहे आणि सतत आपल्याला जोपर्यंत आपली पूजा चालू आहे तोपर्यंत हा जप आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला पाण्याने, नंतर थंड दुधाने अभिषेक करायचा आणि नंतर पाण्याने आपले शिवलिंग आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं कोरड्या कापडाने. पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याच तामण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यामध्ये बेलाचं पान खाल्ली ती एक ठेवायचं आणि त्यावरती थोडेसे तांदूळ टाका आणि शिवलिंग आपल्याला पुसून घेतलेलं शिवलिंग यावरती ठेवायचं आहे. तर इथं तुम्हाला चंदन लावायचं आहे आणि नंतर जे भस्म असतं ते अशा पद्धतीने यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती हळदी कुंकू किंवा हळदसुद्धा वाहिली जात नाही. भस्म इथं आपल्याला वापरायचं आहे. नंतर वस्त्र कापडाचं जे वस्त्र असतं म्हणजे कॉटनचं, तर दिव्यासाठी ज्या वाती असतात त्याचं वस्त्र आपण करतो तर ते घ्यायचं आहे. त्याला आपण हळदी कुंकू लावायचं नाही. आणि इथं तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती घ्या, नसेल तर ठीक आहे, फूल फक्त किंवा वस्त्र तुम्ही करू शकता. पांढरं फूल अर्पण करायचं. नंतर धोत्र्याचं फूल आणि फळ असतं बघा, हे सुद्धा अर्पण करायचं आहे. तांदूळ थोडे अर्पण करायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही पांढरी फुलं अर्पण करू शकता. आणि बेलाचं पान जे आहे त्याचा देठ काढून घ्यायचा. पाठीमागचा देठ काढूनच हे पान आहे ते असं पालतं घालायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे. तर ह्या पानावरती सुद्धा तुम्ही चंदन लावू शकता तिन्ही बाजूला. आणि ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही 108 वेळा तुम्हाला करायचं असेल अर्पण बेलपत्र तरी करू शकता. तुमच्याकडे 1 असेल तरी 1 करू शकता, 3 असतील तर 3 करू शकता. तर शिवामूठमध्ये पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. तर मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. मूठ म्हणल्यानंतर आपल्याला मूठभरच घ्यायचे आहेत. थोडे किंवा कमी जास्त करायचं नाही. जेवढे मुठीत बसतात तेवढे मूठभर आणि अखंड स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत. तुटलेले तांदूळ वगैरे घ्यायचे नाहीत. आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला ते तांदूळ आहे ते ओले करूनच शिवामूठ अर्पण केली जाते. तर शिवामूठ अर्पण करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तांदूळ प्लेटमध्ये घ्या, मूठभर तांदूळ प्लेटमध्ये घ्यायचे, ते ओले करायचे आणि मग ती मूठ आपल्याला अर्पण करायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून. किंवा अशा पद्धतीने मुठीत तांदूळ घ्या आणि वरून पाणी सोडलं तरीसुद्धा चालू शकतं. आणि ही शिवामूठ आपल्याला 3 वेळा अर्पण करायची असते. आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. तर असे आपल्याला 3 वेळा हा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे प्रत्येक वेळी शिवामूठ अर्पण करताना. आणि ही जी शिवामूठ अर्पण केलेली आहे ते तुम्ही पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि ही जी पूजा आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीच काढायची आहे उत्तर पूजा करून. आणि नंतर तुम्ही आरती वगैरे करता. तुम्हाला शंकराची आरती करायची आहे, बाप्पांची आरती करायची आहे. कापूर या पूजेमध्ये अवश्य जाळायचा आहे. या पूजेमध्ये शंख ठेवला जात नाही, तर तो आपल्याला इथं टाळायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या श्रावण सोमवाराची पूजा करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ इथं दिलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.